बैलगाडा क्षेत्र बैलगाडा क्षेत्राला अनेक वर्षाची परंपराही लाभलेली आहे. महाराष्ट्रामधील कुस्तीनंतर जो खेळ असेल तो म्हणजे बैलगाडा शर्यत. अतिशय भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यती गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहेत. काही वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यतीवरती ही राज्य सरकारने बंदी घातलेली होती, परंतु ही शर्यत बंदी उठवण्यासाठी अनेक दिग्गज बैलगाडा मालकांनी हा लढा दिला. असंख्य त्यामध्ये पंढरीनाथ फडके असतील किंवा अन्य गाडा मालक व जे बैलगाडा क्षेत्राला पहिल्यापासून मानतात ते काही व्यक्ती असतील, त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा चालू होण्यासाठी असंख्य प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले व बैलगाडा शर्यत या मागच्या काही 2 ते 3 वर्षापासून पुन्हा एकदा चालू झालं. मित्रांनो, त्या बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक टॉपचे बैल हे आज आत्तापर्यंत आपण पाहिले. त्यामध्ये सर्वांचा लाडका लोकप्रिय सप्तम हिंद केसरी बकासूरची वाटचाल डबल सप्तम हिंद केसरी होण्याच्या दिशेने ही आहे, हे आपण सर्वजण पाहत आहोत. मित्रांनो, बकासूरचे पूर्वीचे जुने ड्रायव्हर अर्थात सर्वांचे लाडके असे विठ्ठल नाना ड्रायव्हर आणि बकासूरचे अतिशय जवळचे संबंध. परंतु मधल्या काही कारणामुळे विठ्ठल नाना यांनी बकासूरच्या गाडीवर बसण्याचं सोडलं. परंतु बकासूरला या स्टेपला म्हणजे पोहोचण्याचं काम हे विठ्ठल नाना यांनीच केलेलं आहे. विठ्ठल नाना बकासूरबद्दल सर्व काही गोष्टी या माहीत आहेत. सर्वांची आजपर्यंत ही इच्छा राहिली की विठ्ठल नाना यांनी पुन्हा एकदा बकासूरच्या गाडीवरती बसावे. हे सर्व बकासूर प्रेमी असतील, विठ्ठल नाना प्रेमी असतील किंवा अन्य बैलगाडा क्षेत्रातील शर्यत प्रेमी असतील, सर्वांची इच्छा आहे की विठ्ठल नाना यांनी पुन्हा एकदा बकासूरच्या गाडीवरती बसावे. परंतु विठ्ठल नाना त्याचबरोबर बकासूरचे मालक यांच्यामध्ये बैठक झाली तर याच्यातून तोडगा निघू शकतो व पुन्हा एकदा विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवरती आपल्याला हे दिसू शकतात. लवकरच या गोष्टी होऊ शकतात, कारण की विठ्ठल नानांची सुद्धा इच्छा आहे की बकासूरच्या गाडीवरती पुन्हा एकदा यावे. जर असं झालं तर असंख्य शर्यती बकासूर 100% जिंकेल. हीच इच्छा सर्व बकासूर प्रेमी आणि बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल नाना प्रेमींची आहे.